नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक विनायक ठाकूर, कृषी तंत्र निकेतन देवगड या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आज आपण बघूया कुक्कुटपालन. मिस्त्री दाम्पत्य कुक्कुटपालन करतात आणि घरगुती पद्धतीने कुक्कुटपालन करतात आणि त्याचं रूपांतर गेली 5 वर्षांनंतर आता कमर्शियलमध्ये करायला सुरुवात केली. आज त्यांच्या माध्यमातून आपण हायड्रोपोनिक ह्या विषयाशी निगडीत हे कुक्कुटपालन आपण पाहूया. यापूर्वी आपण बरेच कुक्कुटपालनचे व्हिडिओ बघितले, त्यामध्ये यशोगाथा बघितल्यात आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आपले अनुभव शेअर केले. आज आपण सक्सेस स्टोरी बघूया की मिस्त्री दाम्पत्याचं. दुसरी गोष्ट अशी आहे की आज जर कुक्कुटपालन जर बघितलं तर कुक्कुटपालनामध्ये 80% खर्च हा खाद्यावर येतो आणि तो खाद्यावर कमी करण्याचं उत्तम पैकी साधन हे मिस्त्री दाम्पत्याने शोधून काढलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये पहिलं आहे हायड्रोपोनिक आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट मच्छीचं वेस्ट. इथं जवळच मच्छी मार्केट आहे, शिरगाव बाजार असल्यामुळे महत्त्वाचं गोष्ट बुधवारच्या ज्या बाजारला जो आठवडा बाजार आहे त्या आठवड्या बाजारातून आणलेलं जे भाजीपाला आहे त्याचाही वापर करून 80% खाद्यावरचा खर्च कमी करतात. मित्रांनो लक्षात घ्या, खाद्यावरचा खर्च हाच महत्त्वाचा आहे. त्याच्यावर जास्त खर्च झाला तर तुम्हाला निव्वळ नफा कमी मिळेल. आणि अशा पद्धतीने उत्तम नियोजन करून विक्री करणारे आणि त्याचबरोबर अंडी आणि मांस आणि त्याचबरोबर पिल्ल लोकांपर्यंत सप्लाय करणारे असे मिस्त्री दाम्पत्याकडून पाहूया की यांची ही सक्सेस स्टोरी. नमस्कार, मी साक्षी रुपेश मेस्त्री. मी शिरगाव रामनगरमध्ये राहते. आम्ही बंदिस्त कुक्कुटपालन करतो. त्यामध्ये आम्ही खाद्याचा खर्च कमी येण्यासाठी हायड्रोपोनिक खाद्य तयार केलं आहे. विकत आणलेलं खाद्य ते 40 रुपये किलोने आहे आणि हे खाद्य 5 रुपये किलोने पडतं. हायड्रोपोनिक खाद्य म्हणजे हे मके जे आहेत त्यांना मोड आणून खाद्य तयार करायचे बघा. त्यानंतर दुसरी स्टेप बघा, हे असे मोड येतात आणि नंतर शेवटला चारा तयार झाल्यावर बघा हे असे तयार होणार चारा आहे बघा. त्यामुळे कोंबड्यांना जास्त कॅल्शियम भेटते या खाद्यामुळे, प्रथिने भेटतात या खाद्यामुळे. आणि त्याचबरोबर आम्ही मच्छीचं वेस्टेज, कोबीचा पाला वगैरे आणून घालतो त्यांना. त्यामुळे अंड्याची साईज म्हणजे मोठी होते जरा, त्यांना आणखी पौष्टिक खाद्य भेटतं त्याच्यामुळे. त्यामुळे आम्ही त्या खाद्याचा खर्च कमी करण्यासाठी हा चारा तयार केला आहे. रुपेश मेस्त्री आम्ही बंदिस्त कुक्कुटपालन करतो. आता आमच्याकडे 40 कोंबडी आहेत बंदिस्तमध्ये आणि त्यामध्ये फक्त 30 दिवसाला अंडी मिळतात त्यांच्याकडून. आता बंदिस्त कुक्कुटपालन करताना आम्हाला अंड्याची साईज आमची आणि अंडी अशा प्रकारे आम्हाला दिवसाला 1 ट्रे मिळतो. आम्ही पिंजरा पद्धतीने कोंबडी पालन करतोय आणि आता ती अंड्याची कोंबडी आमची 40 असल्यामुळे त्यांची हालचाल कमी असल्यामुळे दिवसाला आम्हाला एक अंड तरी कोंबडी देतो. आणि ते 5व्या महिन्यापासून कोंबडी अंडी घालायला स्टार्ट केली आहे. आता आम्हाला 6 महिने झाले आहेत. 1 महिना रेग्युलर आम्हाला अंडी मिळतात. 40 पैकी त्याच्यामुळे 35 मिळतात, 30 कोंबडी मिळतात. आणि आम्ही जास्तीत जास्त त्यांची कोंबड्यांची हालचाल कमी असल्यामुळे कोंबड्यांचं खाद्याचं आम्ही खर्च कमी करण्यासाठी नॅचरली हायड्रोपोनिक आणि बाजारचं वेस्ट किंवा मच्छीचं वेस्ट आम्ही आणून त्यांना घालतो. त्याच्यामुळे त्यांची आम्हाला रेग्युलर अंड्याची देण्याची, त्यामुळे आम्हाला खर्च हा परवडतो बंदिस्त किंवा पिंजरा पद्धतीने कुक्कुटपालन केल्यामुळे. तो सोनाली जातीचा आहे. आम्ही हा नर उत्तम प्रजाती तयार होण्यासाठी म्हणजे कोंबडींची ब्रीडिंग करण्यासाठी हा कोंबडा ठेवला आहे. यापासून म्हणजे चांगल्या पद्धतीची पिल्ले तयार व्हावी. आम्ही छोटी पिल्ले पण गावठी कोंबडीच्या खाली पोटाखाली ठेवून कोंबडी पण विकतो आणि याचं साधारण वजन 5 किलो पर्यंत आहे. या मोठ्या नरापासून ब्रीडिंग करून जी प्रजाती तयार होते ते अंडी उत्पादन, मांस उत्पादन आणि उत्तम प्रजातीसाठी याचा उत्तम वापर आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आम्ही या ट्रेमधून 20 ते 25 कोंबडी नेऊन बाजारात किंवा घरपोच सेवा करतो. एका कोंबडीचं 1.5 ते 2 किलो मटण पडतं. त्याच्या हिशोबाने सगळ्या कोंबड्यांचं 40-35 किलो चिकन होतं. ह्या ट्रेचा एकच फायदा होतो की कोंबडी सुखरूप राहतात व घरपोच जे कुक्कुटपालनाचा व्यवसाय करतात त्यांच्यापर्यंत नेऊन पोहोचवण्याचा उत्तम ही सोय आहे. यातून कोंबड्यांना अजिबात काही त्रास होत नाही. पिण्यासाठी 7 pHच्या औषधाचा वापर करतो. त्यामुळे कोंबड्यांची तब्येत बिघडत नाही किंवा त्यांच्या तब्येतीवर परिणाम होणार नाही आणि अंड्यांवरही परिणाम होणार नाही. यासाठी हे 7 pHचं औषध आम्ही पाण्यात टाकून पाण्याची टेस्ट करून त्यांना पाजतो. आम्ही जे कोंबड्यांना पाणी देतो त्याचं पीएच चेक करूनच आम्ही पाणी देतो. पाण्याचा पीएच 7 असायला हवा, मग कोंबड्यांना काही त्रास होत नाही.
कुक्कुटपालन व्यवसायामध्ये हायड्रोपोनिक्स पद्धत म्हणजे काय याबद्दल पाहूया. ही एक अत्यंत फायदेशीर चारा पद्धत आहे. या पद्धतीत केवळ 7 ते 8 दिवसात पौष्टिक हिरवा चारा तयार करू शकतो. या चारा उत्पादनात 90% पेक्षा जास्त पाणी वाचते. खूप कमी जागेत व्हर्टिकल शेतीमध्ये हा चारा मिळतो. हा चारा कोंबड्यांसाठी सहज पचण्याजोगा व प्रथिनेयुक्त असल्याने अंडी उत्पादन आणि कोंबड्यांची गुणवत्ता सुधारते. उत्तम आणि पौष्टिक चारा म्हणजेच हायड्रोपोनिक चारा हा मका, गहूपासून बनवतात. हे चारा खाद्य कोंबड्यांना पचायला हलके आणि जीवनसत्वाने भरपूर तसेच प्रोटीनने समृद्ध ह्या चारा खाद्यामुळे कोंबड्यांची अंडी देण्याची क्षमता म्हणजेच एग प्रोडक्शन वाढते आणि अंड्यांच्या टरफलांची गुणवत्ताही सुधारते. तसेच कोंबड्यांचे आरोग्य उत्तम राहून वजन जलद वाढते. यात पाण्याची मोठी बचत तर होतेच, शिवाय पारंपरिक शेतीपेक्षा 90 ते 98% पाणी कमी लागते, कारण यासाठी वापरले गेलेले पाणी पुन्हा आपण वापरू शकतो. खूप कमी जागेत अगदी बंद खोलीत सुद्धा किंवा शेडमध्येही ही चारा उत्पादन आपणास शक्य आहे. या उत्पादनावर हवामानाचा परिणाम होत नसल्याने वर्षभर अगदी दुष्काळी परिस्थितीतही हा हिरवा चारा आपण आपल्या कोंबड्यांना देऊ शकतो. या पद्धतीमध्ये खते, कीटकनाशके लागत नाहीत. चारा स्वयंचलित पद्धतीने कमी श्रमात, कमी खर्चात तयार होतो. हा कचराविरहित असल्यामुळे मुळे, पाने आणि दाणे म्हणजे रूट्स, लीव्स, नट्स सर्व काही कोंबड्यांच्या खाण्यायोग्य असल्याने चाऱ्याचा कुठलाही अपव्यय होत नाही. तर कुक्कुटपालन व्यवसायातील हायड्रोपोनिक्स या पद्धतीबद्दल थोडक्यात सांगायचे म्हणजे कुक्कुटपालक आपल्या कोंबड्यांना वर्षभर कमी खर्चात, कमी जागेत पौष्टिक चारा खाद्य तयार करू शकतो. मित्रांनो, तुम्हाला कोणाला कोंबडी हवी असतील मांसासाठी किंवा अंडी हवी असतील तर आमच्याकडे मिळतील. आम्ही शिरगाव रामनगरमध्ये राहतो. आमचा तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. कोंबडी आम्ही 400 ते 450 रुपयाने विकतो आणि अंडी आम्ही 9 रुपयाने विकतो. मित्रांनो, अशा प्रकारे जर घरगुती किंवा व्यावसायिक तुम्हाला जर कुक्कुटपालन करायचं असेल किंवा शेतीविषयक जर इतर उद्योग कुठलेही करायचे असतील तर आमच्याकडे सिंधुदुर्ग लोकशिक्षणच्या माध्यमातून वेगवेगळे कोर्स 40 प्रकारचे जवळजवळ कोर्स घेतले जातात. आणि जर तुम्हाला बँक कर्ज योजना किंवा शासन सबसिडी म्हणजे ज्या स्कीम आहेत त्यासाठी कोर्स प्रमाणपत्र पण ही तुम्हाला मिळू शकते आणि त्यासाठी या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. त्यासाठी लागणारे नोट्स, पुस्तकंही मिळतील. त्याचप्रमाणे ऑनलाईन आणि ऑफलाईन जर तुम्हाला कोर्स करायचे असतील किंवा प्रशिक्षण घ्यायचे असतील तर त्यासाठी श्री भार्गव सावंत यांच्याशी संपर्क करा. धन्यवाद.